ना नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्णा. आजचे सर्वांचे या श्रृंखलेमध्ये तुका म्हणे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण तुकाराम महाराजांनी अ, जरी आपल्याला विविध विषयावर आणि विविध नियम यम आणि तत्वज्ञान जरी सांगितलं असेल तर तुकाराम महाराज हे भगवंताच्या लीलामध्ये सतत रममाण असायचे. त्यांच्या नावामध्ये ते मग्न असायचे. आणि म्हणून आजचा जो अभंग आहे हा तुम्ही सर्वांनी ऐकलेला आहे आणि सर्वश्रोत आहे, प्रसिद्ध अभंग आहे. तर आपण तो आज त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. तर मी अभंग म्हणतो, तुम्ही ऐका. हा तो अभंग तुम्ही अनेक वेळास ऐकलेला पण आहे. अवतार गोकुळी हो जन तारावयासी लावण्ये रूपडे हे तेज पुंजालरासी ओगवता कोटी बिंबे रविलोपले शेषी उत्सव सुरवरा महिथुर मानसी जय देवा कृष्णनाथा जय रुक्माईकांता आरती ओवाळीन तुम्हा देवकी सूत वसुदेव देवकीची बंद फोडून शाळा होऊन विश्वजनितात या पोटीचा बाळ दैत्ये त्रासी येले समूळ कंसासी काल राज्य उग्रसेना केला मथुरा पाल कौतुक पावया माव ब्रह्मयानी केली वसे चोरुणी सत्य लोकासी नेली गोपाल गाई वसे दोई ठाई रखिली सुखाचा प्रेम सिंधू अनाथांची माऊली राखता गोधने हो इंद्र कोपलावरी मेघ जो कडाडीला शिलावर सताधारी राखिले गोकुल हे नखी धरी लागी निर्भय लोकपाल अवतरले हारी तारिले भक्त जना दैत्य निर्दारुणी पांडवा सायकारी आडलिया निबाणी कोण मी काय वर्णो मती केवळी वाणी विनवितो दास तुका तव मागे चरणी जय देवा कृष्णनाथा जय रुक्माई कांता आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता. हरे कृष्णा. तुमच्यापैकी किती जणांनी हा अभंग या अगोदर ऐकला होता किंवा म्हणला होता? हम्म? ऐकलेला आहे प्रभूजी. म्हणला तर नाही पण ऐकलेला आहे प्रभूजी. आहे ना. तर हा अभंग जो आहे तर हे गाथ्यामध्येच आहे. परंतु हरिजय नावाचा ग्रंथ तुम्हाला माहिती असेल की एक श्रीधर स्वामी जे की चैतन्य महाप्रभूच्या अगोदर होऊन गेले
ते श्रीधर स्वामी वेगळे. आणि महाराष्ट्रामध्ये नाझरे नावाचं एक गाव आहे, तिथे एक श्रीधर स्वामी झाले. तर साधारण 300-400 वर्षापूर्वी, 400 तुकाराम महाराजाच्या नंतर. तर या अ, काळामध्ये या श्रीधर स्वामींनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये त्यांनी हरिविजय ग्रंथ लिहिला, रामविजय ग्रंथ, हरिविजय ग्रंथ त्यांनी सर्व कृष्णांच्या लीला त्यामध्ये सांगितल्या, रामविजय ग्रंथ लिहिला, आणि पंढरी महात्म्य ग्रंथ लिहिला, भक्ती विजय ग्रंथ लिहिला, भक्तांचा भक्त विजय, भक्त चे महात्म्य त्यांनी त्यामध्ये सांगितलं. तर असे त्यांनी ग्रंथ, पांडव प्रताप, महाभारतामधला बराचसा भाग पांडवांचे जे लीला आहेत त्या त्यांनी त्याच्यामध्ये लिहिल्या आहे. आणि असे ग्रंथ लिहिले असताना, तर त्या ग्रंथाला आरती म्हणून आजही जो हा ग्रंथ आहे हरी विजय, त्या ग्रंथाची आरती म्हणून हा तुकाराम महाराजाचा अभंग प्रचलित आहे. तर आज आपण तुकाराम महाराजांच्या म्हणजे तत्वज्ञानावर आपण सारखं बोलतोच आहेत, परंतु या अभंग जो आहे याच्यामध्ये भगवंताच्या लीला आहेत. तर मग ह्या ज्या लीला आहेत, तर या लीलांचं अध्ययन केल्यानंतर आपल्याला काय फळ प्राप्त होणार आहे, तर तेही आपण पाहणार आहोत. या लीलांचं आपण जर अध्ययन केलं, तर आपल्याला श्रीमद भागवतानुसार काय फळ मिळेल, तर ते आपण शेवटी या अभंगाच्या पाहणारच आहोत. परंतु या लीलाचं स्मरण, कारण की चैतन्य महाप्रभूंनी एकच लीला वारंवार ऐकायची ते, तर त्यांना त्यामधून आनंद यायचा. आपल्यालाही तसाच आनंद प्राप्त व्हावा, कारण की आपल्याला जरी लीला माहीत असल्या, भगवंताच्या कथा माहीत असल्या, तरीही त्या माहीत करण्यासाठी आपण ऐकत नसतो, तर आपल्या हृदयाचं शुद्धीकरणासाठी आपण ऐकतो. म्हणून आज आपण अं, कृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी जवळ येत आहे, आणि त्यासाठी आपण जर हा अभंग आरती म्हणून आतापर्यंत याला कंठात धारण करण्याचा प्रयत्न केला, किंवा बरेच जण जन्माष्टमीपर्यंत पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण प्रभुपादांचं जे कृष्ण ग्रंथ आहे त्याचंही अध्ययन करतात, रोज एक अध्याय. तर मला असं वाटतं की 16 किंवा 26 ऑगस्टमध्ये हे आहे, जन्माष्टमी आहे. आणि तोपर्यंत जे आपल्याकडे दिवस आहेत, त्या दिवसामध्ये आपण ह्या कृष्ण ग्रंथाचा अध्ययन जर सुरू केलं, बऱ्याच जणांचा मानस असतो, बरेच जण करतात, आणि त्या प्रत्येक दिवशी जो अध्याय वाचला, त्यानंतर ही आरती वाचली, हा अभंग वाचला, तर आपल्याला लीला स्मरण तर होईलच, परंतु ही आपल्याला मुखोद्गत होईल. या हा भाव समोर ठेवून या आजच्या अभंगाची निवड करण्यात आलेली आहे. तर या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये ध्रुपद आहे, पहिल्या कडव्यानंतर. तर पहिल्या कडव्यामध्ये त्यांनी अवतार गोकुळामध्ये का झाला असं सांगितलेलं आहे. अवतार गोकुळी हो जन तारावयासी. ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की अनेक अनेक देवी देवता ब्रह्मदेवांना पुढे करून ह्या ह्याच्याकडे गेल्या, कोणाकडे, ब्रह्मदेवाकडे, क्षीरसागराकडे गेल्या. आणि क्षीरसागराकडे गेल्यानंतर जो त्यांच्याकडं जे विष्णू आहेत, क्षीरोदकशाही विष्णू, त्यांना विनंती केली की या पृथ्वीवर फार झालेला आहे आणि दुष्ट राजे त्रास देत आहेत. तर त्यावेळेस या जनसामान्यांना तारण्यासाठी भगवंतांनी जो अवतार घेतला गोकुळामध्ये, त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतायत. आणि ते रूप कसं आहे, तर ते म्हणतात, लावण्य रूपडे हे तेज पुंजाळ रासी. तेज, तेजपुंज, तेज म्हणजे काय, तर अत्यंत लख्ख प्रकाश, डोळे दिपणारा प्रकाश, असं भगवंताचं रूप आहे, त्यांचं लावण्य आहे, त्यांचं सौंदर्य आहे. आणि असे जे भगवंत आहेत, तर त्यांचं ज्याप्रमाणे कोटी सूर्य उगवल्यानंतर
जे प्रकाश होईल त्याप्रमाणे प्रकाश झालेला आहे. आणि लवी इथे रवी बिंबे उगवता कोटी बिंबे, कोटी सूर्य उगवले, बिंब उगवले, तर जसा प्रकाश होईल त्याच प्रकारे त्या प्रकाशामध्ये रवी लोपले शशी. तर भगवंत ज्यावेळेस प्रकट झाले त्यावेळेस शशी म्हणजे चंद्र आणि रवी म्हणजे सूर्य दोन्ही लोप पावले, दिसत नाहीत, एवढं त्यांचं. आणि अशा स्थितीमध्ये आपण ज्यावेळेस पाहतो की भाद्रपद महिन्यामध्ये अष्टमीला, तर काय होतं त्यावेळेस की रात्र होती, काळोख होता, तरीही लख प्रकाश दिसत होता. आणि सर्व नद्या नाले स्वच्छ पाण्याने वाहत होते, आणि सर्वत्र फुलं वगैरे अ, सुगंधी देत होते, आणि वृक्ष लता आणि पक्षी मोर हे नृत्य करत होते. तर असा भर रात्रीही तो उत्सव होता. आणि त्या उत्सवामध्ये उत्सव सुरवरा मही थोर मानसी, म्हणजे मही म्हणजे पृथ्वीवर प्रत्येकाच्या मनामध्ये असा थोर उत्सव झाला, आणि उत्साह तो होताच. तर असे जे भगवंत आहेत त्या भगवंतांना मी काय करतो, नमस्कार करतो किंवा त्यांची आरती ओवाळतो. जय देवा कृष्णनाथा, जय रुक्माई कांता, जे रुक्माईचे कांत आहेत. आणि त्या जे जे देवकीचे सुत आहेत त्यांचा जय जयकार हो, मी त्यांची आरती करतो, असं तुकाराम महाराज या कडव्यामध्ये इथे म्हणतायत. आणि पुढे त्यांनी सांगितलं की आणखी काय केलं. मग असे जे भगवंत आहेत प्रकट झालेले, आणि ते भगवंत प्रगट झाल्यानंतर त्यांनी काय केलं, वसुदेव देवकीची बंद फोडून शाळा, वसुदेव देवकीची बंद फोडून शाळा. तर कार्यशाळा, कारागृह, शाळा, जेल, तुरुंग असे बंदी केलेल्या बंद कोठडीला अनेक नाव आहेत. त्यामध्ये यांनी तुरुंगाला शाळा म्हटले आहे. तर त्यांची जन्म झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या बंदीतून मुक्त केलेला आहे. आणि पुढे काय सांगितलेले, होऊन या ईश्वजनिता तया पोटीचा बाल. भगवंत हे काय आहेत, ईश्वाचे जनिते आहेत. ईश्व त्यांच्यापासून आलेले आहे, भगवंतापासून. ईश्वर परमा कृष्ण सचिदानंद विग्रह, अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम. तर सर्व कारणांचे कारण, ज्यांच्यापासून हे विश्व येतं, ज्याला आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतो, असे जे भगवंत आहेत, जे वसुदेव देवकीचे पुत्र आहेत, ते भगवंत हे या ईश्वाचे नव्हे तर सर्व ब्रह्मांडाचे काय आहेत, ते निर्माते आहेत, त्यांचे सृजन करत आहेत. आणि असे असूनही काय होतात ते, वसुदेव देवकीच्या त्या पोटींचे बाळ, त्यांच्या उदरी, त्यांच्या ठाई ते जन्म घेतात भगवंत. अशा, आणि हे कशासाठी घेतात जन्म, दैत्य हे त्रासियेले समूळ कंसा शिकार. आणि त्यांनी जन्म घेतल्यानंतर जनसामान्याचा उद्धार करण्यासाठी, भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी अवतार घेतल्यानंतर दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ. आणि त्यांनी काय केलं मग, तर दैत्य जे होते त्या दैत्यांचा उद्धार केला. पुतना असू द्या, किंवा या चित्रात तुम्हाला तृणावर्त असू द्या, किंवा व्योमासुर असू द्या, किंवा अनेक या काल यवन असू द्या. तर अनेक अनेक असुर. तर म्हणजे आपण कृष्ण बाललीला ज्या आहेत त्याच्यामध्ये पाहतो की आपण, त्यांनी केसी, बकासूर, अघासूर आणि अशा अनेक अनेक दैत्यांचा उद्धार केलेला आहे, कालियासारख्यांचा उद्धार केलेला आहे.
तर अशा आसुरी प्रवृत्तींचा समूळ आणि उद्धार तर केला, आणि समूळ कंसाशी काळ, कंसालाही त्यांनी काय केलेलं आहे, कंसाचाही उद्धार केलेला आहे. तर असे जे भगवंत आहेत, उद्धार कंसाचा केल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, राज्य या उग्रसेना केला मथुरा पाल. ज्या भगवंताच्या दशम स्कंदामध्ये, 10व्या स्कंदामध्ये, किंवा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या ग्रंथामध्ये ज्या लीला आहेत, त्या सर्व लीलांचा सार थोडक्यात या अभंगामध्ये सांगण्याचा प्रयत्न तुकाराम महाराज करीत आहेत. त्यामुळे आपल्याला, आपण या जरी लीला वाचल्या, तर आपल्याला एकदम साध्या वाक्यामध्ये आपल्या त्या भगवंताच्या लीला, भगवंताच्या कथा आणि भगवंताचे गुणगान आपल्या नजरेसमोर यावे, आपल्या मस्तिष्क पटलावर म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये ते चित्रित व्हाव्या, यासाठी तुकाराम महाराजांचा हा प्रयत्न आहे. म्हणून इथे मी तुम्हाला माझ्या प्रयत्नानं काही चित्र, ते त्या लीला आपल्याला पूर्ण स्मरण व्हाव्या यासाठी प्रयत्न केला आहे. तर तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर प्रत्येक लीला आपण घेणार नाही, परंतु त्या पाहिल्या की आपल्याला त्याच्या संबंधित आणखी लीला आठवतात, आणि आपलं मन कुठेतरी त्या इकडे तिकडे या भौतिक वस्तूतून निघून त्या काही काळासाठी तरी त्या भगवंताचा जो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पास्ट टाइम म्हणतो किंवा कथा म्हणतो, लीला म्हणतो, तर तिथे जाऊन त्याचा वेध घेण्याचा किंवा त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला आठवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण या भगवंतांच्या ज्या बाललीला असू द्या किंवा कोणत्याही लीला असू द्या, त्याचं स्मरण केलं पाहिजे वारंवार. तर पुढच्या हा दुसऱ्या कडव्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे, आणि पुढचं जे तिसरं कडवं आहे, तर तिसऱ्या कडव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की कौतुक पाहया मावनमयाने केली, वसे चोरुनी या सत्य लोकासी नेली. गोपाल गाई वसे दोई ठाई राखील, सुखाचा प्रेम सिंधू अनाथांची माऊली. भगवंत हे सुखाचा प्रेम सिंधू येत. सिंधू म्हणजे सागर, समुद्र आहेत, आणि अनाथांची माऊली आहेत. नमो अंकिंचन वित्ताय कुंती पण म्हणते. तर असे जे भगवंत आहेत, तो कौतुक ज्यावेळेस ब्रह्मदेव यांना आश्चर्य वाटलं की तेच भगवंत आहेत का, जे त्यांनी पाहिलं की वर्तुळाकार करून सर्व गोप बसलेले आहेत, हे गवळ्यांची मुलं बसलेले आहेत, आणि मध्ये भगवान श्रीकृष्ण, कृष्ण बसलेले आहेत, आणि हे सर्व त्यांच्या तोंडामध्ये आपल्या तोंडातला घास घेतलेला घास त्यांच्या तोंडामध्ये भरवतायत. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, हे मराठी आपण ऐकलं असेल. तर कवल, कवल म्हणजे घास, तो घास स्वतः खातायत, त्यांनाही भरवतायत. तर हे सर्व बघून कौतुक वाटलं. कौतुक पावया माव ब्रह्मयानी केले. ब्रह्म माव म्हणजे काय, त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला काय, ब्रह्मदेवानी. आणि त्यांनी पाहिलं की अरे, हे कसे काय भगवंत असू शकतात, की ज्यांनी काय केले, जे उच्चिष्ट खात आहेत, तर हे भगवंत होऊ शकत नाहीत. असं त्याच्या मनामध्ये योगमायाने एक संभ्रम निर्माण केला, आणि ते पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, वस्य चोरून या सत्य लोकाशी नेली. गाईचे वासरं जे आहेत, वासरं आणि गोपाळ म्हणजे गायीचं रक्षण करणारे किंवा वासरं. तर आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस वासरं चोरून नेले, तो वासरं दिसत नाहीत म्हणून हे गोप बालक काय म्हणत होते, अरे वासरं दिसत नाहीत. अरे कृष्ण हे त्यांना माहित होतं की हे कोणी केलंय, काय केलंय, कसं केलं. तर ते म्हणले मी वासराला वळवून आणतो, तुम्ही तोपर्यंत जेवण करा. आणि ते तेव्हा भोजन करत होते, त्यावेळेस काय झालं, कृष्ण असे थोडे बाजूला जाताच त्या ब्रह्मदेवानी त्या मुलांनाही उचलून नेलं. आणि असं
त्या ब्रह्मदेवाच्या एक क्षणासाठी त्यांनी नेलं होतं. पण पृथ्वीवर 1 वर्ष लोटलं आणि मग त्या 1 वर्षाच्या लोटलेल्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण आता त्यांच्या त्या वासरांना आणि गायींना, त्या म्हणजे वासरांना आणि बालकांना कसं काय त्यांच्या आईवडिलाकडे घेऊन जातील. आणि याच्या अगोदरच कोणती लीला झाली होती? आघासुराची लीला झाली होती. आणि मग म्हणून आपण ऐकलंय नेहमी नेहमी की 1 वर्षानं त्या मुलांनी आघासुराला कसं मारलं ते सांगितलं. परंतु 1 वर्ष मग हे मुलं म्हणजे ब्रह्मदेवाचा एक क्षण तिकडे होते. आणि मग त्या ब्रह्मदेवाने पाहिलं की आपण तर यांना चोरून इथे ठेवलेलं आहे, या गोप बालकांना आणि या वासरांना. पण खाली त्यांनी पाहिलं की सायंकाळची वेळ झाली, गोकुळात त्यांना परत जाण्याची वेळ झाली असताना काय झालं की हे भगवान श्रीकृष्ण त्यांनी हुबेहूब जशास तसं, जसे कोणी काळे, पांढरे, लाल, तांबडे, नारंगी, भुरे, जसे वेगवेगळे वासर होते तसंच त्यांना हुबेहूब तयार झाले. आणि तेवढेच ते गोप बालक जसे जसे होते तसेच झाले. एवढंच नाही तर त्यांचे वस्त्र, त्यांचे अलंकार, सर्व काही भगवंतांनी स्वतःला तेवढ्या रूपामध्ये विस्तारित केलं. आणि मग ते गोकुळामध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि त्या काळामध्ये गायी अधिक पाहणा देत होत्या आणि माता ही आपल्या मुलावर अधिक स्नेह करत होत्या. कारण की प्रत्येक गोकुळवासियांची काय इच्छा होती की आपण, कृष्ण जर आपला पुत्र असता तर. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण किंवा भगवंत कुठलीही कार्य करत असताना सर्व हित, सर्वांच्या हिताचं चिंतन करून, सर्वांना सुख देण्याचा प्रयत्न करून, सर्वांना दया, सर्वांवर प्रेम करण्याच्या हेतूनं ते अशा वेगवेगळ्या लीला असतात. आणि म्हणूनच या ब्रह्मदेवाला त्यांनी भाग पाडलं ही लीला करण्यासाठी. आणि ज्यावेळेस ब्रह्मदेवांनी त्यांना काय केलं, नेलं त्या वासरांना आणि गायला. आणि खाली पाहतात तर मग ब्रह्मदेवाला आता संभ्रम निर्माण झाला की मग हे खाली आहेत ते कोण आहेत आणि माझ्याकडे आहेत ते कोण आहेत. म्हणून ते ब्रह्मदेव धावत पळत येऊन त्यांनी भगवान श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत केला, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना माफी मागितली. आणि मला क्षमा करा असं सांगितलं. आणि ते परत गाई बस परत दिले. आणि परत भगवान श्रीकृष्णांनी जे यथार्थ हुबेहूब रूप धारण केले होते ते परत त्यांच्यामध्येच विलीन झाले. तर असे भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अशा प्रकारे काय करतात की आपल्या आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि आपले जे जे त्यांचे भक्त आहेत, ब्रह्मदेवही त्यांचे भक्त आहेत, परंतु जेव्हा त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला तर त्या संभ्रमासाठी, त्यांचाही गर्व हरण करण्यासाठी त्यांनी त्यांनाही या लीलेमध्ये सामील करून घेतलं. तर अशा प्रकारे भगवंत आहेत. आपल्या भक्तावर, एखाद्या भक्ताला गर्व आला असेल तर त्याला काय केलं पाहिजे, आणि एखादा भक्त पतित असेल तर त्याला कशी मदत केली पाहिजे. काही भक्तांना भगवंताच्या लीलांचं स्मरण करण्यासाठी भगवंत, कुंती महाराणी म्हणते की तुम्ही धर्माचं, दुष्टांचा संहार करण्यासाठी पण येत नाही आणि तुम्ही धर्माचं रक्षण करण्यासाठी पण येत नाही. माझ्यासारख्या पतित जीवांना तुमचं स्मरण व्हावं म्हणून तुम्ही लीला करता, म्हणून तुम्ही अवतार घेता. जर तुम्ही आलाच नसता, तुम्ही अवतारच घेतला नसता तर आम्ही कोणाच्या लीलांचं स्मरण केलं असतं, कशाची आठवण केली असती, तुमचं स्मरण कसं झालं असतं. तसा प्रत्येक भक्ताचा वेगवेगळा भाव असतो. आणि त्याच्याशी आदान प्रदान करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या लीला करतात. तर आता पुढच्या श्लोकामध्ये तर त्यांनी हा जो पुढचा म्हणजे ह्या पुढची अभंगाची ओळ आहे किंवा पुढचं हे जे कडवं आहे याच्यामध्ये त्यांनी पुढच्या लीला सांगितलेल्या आहेत. राखता गोधने हो इंद्र कोपलावरी, मेघ जो कडाडीला
शिलावर सताधारी राखिले गोकुल हे नखी धरी लागिरी निर्भये लोकपाल अवतरले हारी. पहा की तुकाराम महाराजचं भगवंतावर किती प्रेम आहे. त्यांनी इथे सांगितलंय की राखिले गोकुल हे नखी धरी लागिरी. आपण काय म्हणतो की त्यांनी डाव्या हाताच्या करंगळी वर छोट्या बोटावर करंगळीवर काय केलं, पर्वत धारण केला भगवंतांनी. परंतु तुकाराम महाराज आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगतात की नखावर त्यांनी धारण केला. हं? एवढे भगवंत थोर आहेत की ते एवढा मोठा पर्वत आपल्या नखावर धारण करतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं कशासाठी, राखता गोधने हो इंद्र कोपाला भारी. ज्यावेळेस यांचं रक्षण करण्यासाठी गोधन, पूर्वी धन म्हटलं की गाय, गोधन, गोरज, गोवेला, गोबेला, हे सगळं काही गायीशी संबंधित होतं. जीवनच हे गाय आहे मनुष्याचं. आणि त्यामुळे तर त्यांनी गोधन, गायीचं रक्षण करण्यासाठी जो गोवर्धन आहे तो मदत करतो म्हणून त्याची पूजा केली होती. आणि त्यावेळेस इंद्र कोपलावर, इंद्राला त्यावेळेस राग आला होता. वर जो इंद्र आहे त्याला राग आला. आणि त्या रागामुळे त्यांनी काय केलं, मेघ जो कडाडीला शिला वर्षताधारी. तर शिला म्हणजे दगड, पर्वत, तुकडे, मोठमोठ्या दगड ज्याप्रमाणे गरजतात, पडतात, तशाप्रमाणे त्यांनी वर्षाच्या धारा, पावसाच्या धारा सुरू केल्या. आणि मग त्यावेळेस या जे लोकपाल आहेत, लोकपाल म्हणजे तिकडचे जे राजे, छोटे छोटे मांडलिक राजे, तर त्यांना अभयदान दिलं, त्यांनी अभय दिलं. आणि त्यांना भय निर्माण झाला होता एवढ्या पावसात काय होईल. त्यावेळेस गोवर्धन त्यांनी धारण केला भगवान श्रीकृष्णाने. आणि त्या गोवर्धनाच्या खाली गायी, वत्स आणि गोप गोपिका सर्वच जीव प्राणी तिथे आले आणि 7 दिवस 7 रात्र तिथे राहिले. आणि त्या गोपी ब्रह्मदेवाला दोष देत होत्या की तू कसं निर्माण केला आम्हाला, आमच्या पापण्या एवढ्या तुला हे करता आले नाही की आम्हाला भगवंताला एकटक पाहता येत नाही. तर त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी 7 दिवस 7 रात्र सर्वजण एका पर्वताखाली राहिले, एका कुटुंबाप्रमाणे राहिले. आणि त्या सर्वांना आनंद या भगवान श्रीकृष्णाने दिला. आणि मग आता तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल, याच परिस्थितीमध्ये ज्या वेळेस या इंद्राला समजलं की आपण एवढा पाऊस पाडूनही, एवढं सगळं करूनही त्या गोवर्धन पर्वतावरील, जे गोवर्धन पर्वतावर पाऊस पडला, तर त्यावरील झाडाचं पातं पण हललं नाही. तर मग ज्या गोवर्धनाच्या खाली असणारे जे गोप बालक आहेत, गोप आहेत, गोपी आहेत, आणि हे गवले आहेत, गायी, आणि सर्व त्यांचं कुटुंब, सर्व संपत्ती, त्याला काहीच झालेलं नसणार याची त्याला खात्री झाली. आणि मग आता त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. आता आपले जे स्वामी आहेत त्यांना काय उत्तर द्यावं. म्हणून भगवंतांना अत्यंत प्रिय असलेली जी गाय आहे, सुरभी, त्यांनी त्यांना कोणाकडे पाठवलं, भगवंताकडे पाठवलं. कशासाठी पाठवलं की सुरभीकडे पाहताच भगवंत प्रसन्न होतील. आणि मग हळूच सुरभी म्हणेल की तुम्ही इंद्राला काय करा, माफ करा. आणि या सुरभीनं इंद्राची वकालत केली आणि इंद्राने येऊन भगवंताच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं, आपला मुकुट काढून ठेवला आणि त्यांना माफी मागितली. अशा प्रकारे भगवंत, ज्याला ज्याला इकडे इंद्राला पण अहंकार झाला होता, मीच पूजनीय आहे, हा त्याला अहंकार होता. आणि ब्रह्मदेवाला की माझ्या विना म्हणजे मी सर्वसृष्टीचा आहे, हे भगवंत असे कसे काय करू शकतात. तर या दोघांचाही अहंकार म्हणा की त्यांचा समज दूर करण्यासाठी भगवंताने अशा लीला घडवल्या. त्यानंतर त्यांनी पुढे हा जो
हा चौथा आहे. हा तिसरा. तर यामध्ये पुढचा जो अभंग आहे हा पाचवा. तर यामध्ये तारिले भक्तजना दैत्य निर्जाळून. तर यांनी जे भक्तजन आहेत तर ते त्यांना कसं कसं तारलं. तर यामध्ये सांगितलेलं, तारिले भक्तजना दैत्य निर्जाळून पांडवा साहकारी आणलिया निर्वाणी गुण मी काय वर्णू मती केवडिवाणी विनवितो दास तू का ठाव देई चरणी. आता तुकाराम महाराजांनी इथे अं, पांडवांना कसं सहाय्य केलं याचं केलंय. आणि तारिले भक्तजना, तर भगवंतांनी केवळ पांडवांनाच नाही तर अनेक अनेक भक्तांना त्यांनी तारलेलं आहे आणि दैत्याचं निर्दालन करून. आपण पाहतो की पांडवांच्या जीवनामध्ये अनेक अनेक प्रसंग आले आणि त्या प्रत्येक प्रसंगाला भगवंतांनी काय केलं, त्यांना मदत केली. आपण पाहतो की अगदी लहान असतानाच विषप्रयोग झाला भीमावर, त्यावेळेसही भगवंतांनी त्यांना वाचवलं. त्यानंतर आपण पाहतो की पांडव ज्यावेळेस ठरलं त्यांचं वनवासामध्ये जायचं, तर त्यावेळीही त्या वनवासामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस दुर्वासा मुनी हे कोणाकडे आले, दुर्योधनाकडे आले होते. आणि आल्यानंतर दुर्योधनाकडे काय झालं की दुर्योधनाने त्यांना यथेच्छ भोजन दिलं, त्यांच्या इच्छेनुसार भोजन दिलं. आणि ते तृप्त झाले आणि त्यांनी दुर्वासा मुनीनं दुर्योधनाला विचारलं की काय वरदान तुला मागायचे का, काय आशीर्वाद हवा आहे का, तुला हवा असेल ते माग. परंतु दुष्टबुद्धी असल्यामुळं नावच त्याचं दुर्योधन, त्याची दुष्टवर्ती असल्यामुळे त्यांनी काय केलं की आपल्या लाभाचं न मागता दुसऱ्याचं कसं वाईट होईल म्हणून तो म्हणाला की जशी तुम्ही आमच्यावर कृपा केली, तुम्ही साधू आहात, संत आहात, तर जशी तुमची सेवा करण्याची, साधू संतांची सेवा करण्याची तुम्ही काय केली, आम्हाला संधी दिली, मला संधी दिली, तर ती संधी जो मी दिली तशीच संधी आमचे बंधू अं, आता कुठं आहेत, वनवासामध्ये आहेत. आणि तुम्ही त्यांना काय करा, ही तुमची सेवा करण्याची संधी द्या, तुम्ही त्यांच्याकडे जा. आणि मग हे दुर्वासा मुनी जे आहेत ते एकदा कुठे गेले, या वनामध्ये गेले. आणि या वनामध्ये गेल्यानंतर जिथे पांडव राहत होते, काम्यावन, हा काम्यावन मध्येच बहुतेक, तर तिकडे पांडवांचा वास होता, तिथे गेले. आणि जी द्रौपदी होती, तर या द्रौपदीला वनवासामध्ये सूर्यदेवानी, आता हे तिकडे असताना यांच्या सोबत काही नाहीये, इकडे तिकडे फिरायचंय त्यांना जंगलामध्ये, वनामध्ये, तर त्यांना एक पात्र दिलं होतं. आणि त्या पात्र असं होतं की सर्वांनी खाऊन झाल्यानंतर द्रौपदी जेव्हा खाईल आणि ती ते पात्र धुवून ठेवेल, तेव्हा त्याच्या परत अन्न निघणार नाही, परत येणार नाही. परंतु जेवढे काही लोक येतील तेवढ्यांना पुरेल असं अन्न ते पात्र देत असे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये की हे दुर्वासा मुनी जेव्हा त्यांच्याकडे गेले, तर काय झालं, दुर्वासा मुनी त्यांच्याकडे गेले असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला भोजन हवं आहे. आणि दुर्वासा मुनीच्या सोबत त्यांचे हजारो जे शिष्य होते, आता कसं द्यायचं. आणि ते अशा वेळी गेले की दुपारच्या वेळी. मग आता ह्या द्रौपदीला प्रश्न पडला. आणि या द्रौपदीनं काय केलं, कृष्णाचा धावा केला. आणि कृष्ण आले. आणि कृष्ण आल्यानंतर त्यांनी तिथे येऊन काय मागितलं, तेही म्हणाले मला भूक लागली. आणि असं म्हणल्यानंतर ती म्हणाली आता माझ्याकडे तर काहीच नाही, असा प्रश्न आहे, तर तुम्हाला मी काय देणार. नाही नाही म्हणाले, जे तू पात्र धुवून ठेवलंय ना ते परत आण. त्यावेळेस काही आताच्या सारखं विम बार साबण वगैरे नव्हत्या. तर ते पात्र धुवून ठेवलं होतं, स्वच्छ धुवून ठेवलं होतं.
आणि तरीही ते पात्र ज्यावेळेस घेऊन आली ही द्रौपदी, त्यावेळेस भगवंतानी त्याच्यावर नजर टाकली आणि पाहिलं की म्हणे आहे, मध्ये यामध्ये एक पान आहे भाजीचं. आणि ते त्यांनी काढलं आणि चाखलं त्यांनी. त्यांच्या तोंडात टाकताच या जे दुर्वासा मुनी स्नान करायला गेलेले होते, तर ते त्यांच्या शिष्यासहित सगळे ढेकरं दूर आले. त्यांचं पोट आता खचाखच भरलं होतं आणि त्यांना भीमाचा धाक माहीत होता, भीम कसा खाऊ घालतो. आणि ते तिकडून तिकडेच पळून गेले. अशा प्रकारे यस्मिन तुष्टे जगत तुष्टे, तर भगवंत संतुष्ट झाले तर सगळं जग संतुष्ट होतं. याप्रमाणे भगवंत तिथे, भगवंताचं पोट भरलं, भगवंत संतुष्ट झाले त्या पानानं. म्हणून हे दुर्वासाही शिष्यासह संतुष्ट झाले, असं त्यावरचं संकट टळलं. त्यानंतर पुढे ज्यावेळेस द्रौपदी अं, आपण पाहतो की ज्यावेळेस हे पांडव जुगार खेळत होते आणि जुगार खेळत असताना हरल्यानंतर तिथे द्रौपदीला पण त्यांनी लावलं. आणि या परिस्थितीमध्ये तिथे 5 पांडव पती, तिचे सासू, अन्यान्य सासरे, चुलत सासरे, सर्व राजा प्रजा तिथे असताना तिचं वस्त्रहरण होत होतं. त्यावेळेस तिला कोणीही वाचवलं नाही. आणि मग तिने ज्यावेळेस कृष्णाचा धावा केला, त्यावेळेस कृष्ण तिथे वस्त्ररूपाने धावून आले. तर अशा प्रकारे भगवंतांनी प्रत्येक म्हणजे संकटामध्ये या पांडवांना मदत केलेली आहे आणि त्यांच्यावर धावून आलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी पुढे, कारण की त्यांच्यासाठी एकमेव आधार, एकमेव आश्रय, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यम. भगवंतानी वचन दिलंय भगवद्गीतेमध्ये की अनन्य भावानं जे माझं चिंतन करतो, त्याच्या ज्या आवश्यकता आहेत ते मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचं रक्षण मी करतो. ते भगवंतानी इथे केलेलं आहे त्यांच्या भक्ताचं. त्यानंतर आपण बघतो की लाक्षागृहामध्ये ज्यावेळेस त्यांना ठेवलं, तर भगवंतानेच ही विदुरांना बुद्धी दिली आणि विदुराने त्या सुरांग, त्या जे लाखाचा बंगला बनवला होता, लाक्षागृह, तर त्या मध्ये जे पांडव होते त्यांना सर्व सूचना देऊन त्याच्या खालून खालून भुयार बनवून त्या भुयारातून त्यांना एक असं, हे भगवंतानंच त्यांना बुद्धी दिली आणि त्याच्यातून ते वाचवलं. तर अशा विविध प्रसंगातून, आणि ज्यावेळेस हा जो दुर्योधन आहे, तर हा कृष्ण आपल्याकडे असावा युद्धाच्या वेळी, त्यामुळे गेला होता. तर तिथेही तो जाऊन उशाशी बसला आणि पायथ्याला हा अर्जुन बसला. प्रथम दृष्टी भगवंताला, त्याला त्यांच्याकडूनच व्हायचं होतं, त्यांचे सारथी झाले. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर त्यांनी वेळोवेळी काय केलेलं आहे, वेळोवेळी या आपल्या भक्तावर कृपा केलेली आहे. आणि त्यांच्या या लीला आहेत, तर ह्या लीला कशा आपल्याला मदत करतात आणि या लीला ऐकल्याने काय होते याचं फलश्रुती, हे आता आपण श्रीमद भागवतातल्या 11व्या स्कंदातील 31व्या अध्यायातून पाहणार आहोत. तर यामध्ये सांगितलेलं आहे, एतद्देव देवस्य विष्णो कर्माणि जन्म च कीर्ते श्रद्धयामृत्य सर्व पापे प्रमुच्यते. काय होणार आहे? देवादिदेव भगवान विष्णूंच्या विविध लीला आणि अवतार कथांचे जो श्रद्धेने कीर्तन करतो, तो सर्व पापापासून मुक्त होतो, असा उद्धव येथे म्हणतोय. कारण की हा 11व्या स्कंद आहे. 11व्या स्कंदातील 31व्या अध्यायातील 27 आणि 28 हे 2 श्लोकात सांगितलेली याची फलश्रुती. एतद्देव देवस्य विष्णुकर्माणि जन्म च कीर्तये श्रद्धयामृत्य सर्व पापे प्रमुच्यते. या मृत्यू लोकामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप असेल आणि भगवंताच्या या लीला जर आपण सर्व त्यांच्या जन्मकर्माच्या लीला आपण केल्या श्रद्धाने, तर आपण सर्व पापापासून मुक्त होतो. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, तर पुढे सांगितलेलं आहे, इत्थं हरेर भगवतो रुचिरावतार वीर्यानि बालचरितानि च शतमानि अन्यत्र च श्रुतानि ग्रहन्
मनुष्ये भक्ती पराम परमहंस गतो लभेत. तर काय सांगितलं की या श्रीमद भागवतात म्हणजे या ग्रंथामध्ये आणि अन्य शास्त्रामध्ये अन्यत्र चेह, एका नुसत्या भागवतात नाही, अन्यत्र जिथे जिथे गेलेले अन्यत्र चेह च श्रुता आणि ग्रहण त्यांचं ग्रहण केलं तर काय होईल, त्यांच्या बाललीलांचाही मनुष्यानं काय प्रस्तुत केल्या आहेत, म्हणजे त्या ग्रंथात सांगितलेल्या त्या लिलांचे मनुष्याने जर काय केलं, गान केलं म्हणजे वाचल्या किंवा श्रवण केलं, त्याला परमहंसाची गती प्राप्त होईल, तो परमहंस होईल. आणि असा हा परमहंस झालेल्या श्रीकृष्णाच्या दिव्य चरणाची सेवा, प्रेममयी सेवा त्याला प्राप्त होईल. म्हणून या लिलांचं आपल्याला स्मरण वारंवार करता यावे म्हणून या श्री तुकाराम महाराजांनी आपल्याला काय केलेलं आहे की छोट्याशा 5 कडव्यामध्ये भगवंताच्या अनेक अनेक लीलाचं वर्णन सोप्या शब्दात करून सांगितलेलं आहे. तर आपला वेळ झालेला आहे. तर काही कोणाचा प्रश्न असेल तरी विचारू शकता, आणि नसेल तर तुम्ही माझ्या बरोबर हे करू शकता. हा जो आजचा अभंग आहे तो म्हणू शकता आरती. काय तुमचे म्हणणं आहे? आरती म्हणायची का तुमचा काही प्रश्न आहे का थांबायचं? पटकन सांगा. आरती म्हणूया, हा आरती म्हणूया प्रभूजी. हा माझ्या पाठोपाठ म्हणा. अवतार गोकुली हो जन तारावयासी, अवतार अवतार गोकुळी हो जन तारावयासी, लावण्ये रूपडे हे तेज पुंजाल रासी, लावण्य रूपडे तेज पुंजाररासी, उगवता कोटी बिंबे रवी लोपले शेसी, उगवता कोटी बिंबे विलोकले शशी, उत्सव सुरवरा थोर मानसी, उत्सव सुरवरा थोर मानसी, जय देवा कृष्णनाथा जय रुक्माई कांता, जय देवा कृष्णनाथा जय रुक्माई कांता, आरती ओवाळी ना तुम्हा देव किसुता, आरती ओवाळीन तुम्ही देवकी सुता, वसुदेव देवकीची बंदी फोडून शाळा, वसुदेव देवकीची बंद फोडून शाळा, ओनिया विश्वजनिता तया पोटीचा बाळा, होनी विश्वजनिता तया पोटीचा बाळ, दैत्ये त्रासियेले समूळ कंसासी काल, दैत्य हे त्रासिले मूळ कंसासी काळ, राजया उग्रसेना केला मथुरा पाल, राजया उग्रसेना केला मथुरा पाळ, कौतुक पावया माव ब्रह्मयानी केली, कौतुका पाहावया भाव ब्रह्माने केली, वसे चोरुनिया सत्य लोकासी नेली, वचने चोरुनिया सत्य लोकांनी नेली, गोपाल गाई बसे दोई ठाई राखिली, गोपाळ गाई बसे दुही ठाई राखिली, दुःखाचा प्रेम सिंधू अनाथांची माव,
सुखाचा सुखाचा प्रेम प्रेम सिंधू सिंधू अनाथांची अनाथांची माऊली. माऊली. राखता गोधने हो इंद्र कोप लावारी. हरे कृष्ण. आवाज येतोय का सगळ्यांना? नाही माताजी, नाही नाही नाही. नाही ना? प्रभूजी हरे कृष्ण. ठीक आहे, आपण कंप्लीट करूया. ठीक आहे. प्रभूजी. हो. गेली ना माताजी? हा, स्क्रीन गेली. प्रभूजी जॉईन कर. लाईट गेली होती, आली परत. बर, ओके. ठीक आहे. दंडवत प्रणाम प्रभूजी. स्क्रीन आवाज बंद शेअर झाला. नाही होते प्रभूजी. स्क्रीन दिसते की नाही? हो हो हो. हो हो हो, दिसते. आले. आली आहे ना? हा, ठीक आहे. सुरुवातीपासून म्हणायचं का? नाही, किती कोणतं कडव झालं होतं? राखिले पहिलं गो दोन. हा, राखील. राखता गोधने, राखता राखील गोधने. गोधने, हा, राखता गोधने. ठीक आहे, तिथून म्हणून आपण. तुम्हाला हे दिसते ना आता स्क्रीन? हो 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 हो. हा, दिसते ठीक आहे, दिसते. ठीक आहे, एक मिनिट हा. राखता एक, गोधन, हा, म्हणा म्हणा. एक मिनिट हा, राखता गोधने गोधन, हो इंद्र इंद्र कोप लावारी. मेघ जो कडाळीला तिला शिलावर वर्ष तारी धारी. मेघ जो कडाडीला शिळा धारी. राखिले गोकुल हे नखी धरी लागिरी. राखिले गोकुळ हे नखी धरी लागिरी. निर्भये लोकपाल अवतरले हारी. निर्भय लोकपाळ अवतरले हरी. तारिले भक्त जना दैत्य निर्दालुनी. तारिले तारिले भक्त भक्तजन जना दैत्य दैत्य निर्दाळूनी. निर्दाळून. पांडवा सहकारी अडल्या निर्वाणी. पांडवा पांडवा सहकारी सहाकारी आडल्या निर्वाणी. पूनमी काय वर्णो मती केवडी वाणी. गुण गुणमी मी काय काय वर्णू मती केवढी वाणी. विनवितो दास तू ठाव देई चरणी. विनवितो दास तू ठाव देई चरणी. मी आता एकदा म्हणतो आणि मग आपण 1 मिनिटात म्हणतो मी. अवतार गोकुळी हो जन तारावयास. लावण्ये रूपडे तेज पुंजाल रासी. उगवता कोटी बिंबे रवी लोपले शेष. उत्सव सुरवरा मही थोर मानस. जय देवा कृष्णनाथा जय रुक्माई कांता. आरती ओवाली ना तुम्हा देवकी सुता. वसुदेव देवकीची बंद फोडो निशाल. होऊनिया ईश्वजनिता तया पोटीचा बाल. दैत्ये त्रासी येले समूल कंसासी काल. राज्य या उग्रसेना केला मथुर. बोल माताजी, आवाज गेला का परत? हो हो, आवाज बंद झाला प्रभूजींचा. म्हणजे लाईट गेली असेल किंवा बंद झाला. लावारी